तर अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। मदतीसंदर्भात नेमकी काय महत्त्वाची माहिती समोर आलेली जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळी आधी मदत देणार, ऑगस्टपर्यंतच्या नुकसानाची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, फडणवीसांची माहिती। राज्यात 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत पीक पाहणी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। निवडणुका येतच राहतील, पण लाखोंच्या पोशिंद्यासाठी काम करा। भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। राज्यात अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात आपत्तीग्रस्तांसाठी डीपीडीसीतून 5% अनुदान, एकूण नियोजनाच्या 5% खर्चाला मान्यता। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटील आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची रोहित पाटील यांची मागणी। मंत्री हसन मुश्रीफांकडून पूरग्रस्तांना मदत। पूरग्रस्तांना किराणा साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत। कोल्हापूरला पूर येतो, पुराची भीषणता आम्हाला माहिती आहे, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। सोलापूरमधील नाम फाउंडेशनकडून मोहोळ तालुक्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप। त्यासोबतच फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त 86 गावांमध्ये साफसफाईचं काम हाती घेतलं जाणार। माहुरगड रेणुका देवी संस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 1 लाखाची मदत। माहुरगड संस्थानच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रक्कम दिली जाणार। बीडमधील मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक नुकसानग्रस्तांच्या मदतीला। मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून पूरग्रस्तांना किराणा किटचं वाटप।